नमस्कार मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपले घर स्वच्छ व नीटनेटके असावे असे सर्वांनाच वाटते व जे घर स्वच्छ व सुंदर असते त्या घरातच देवी लक्ष्मी वास करते। घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण घरात झाडझूड करतो व फरशी पुसतो, हे आपले दैनंदिन काम आहे। पण झाडू मारताना व फरशी पुसतानाही काही नियम आहेत, हे आपल्याला माहीत आहे का? ज्यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते असे काही झाडूचे उपाय आहेत। हे उपाय म्हणजे काही तंत्रमंत्र नाहीत, याद्वारे कोणाला काही नुकसानही होत नाही, पण आपल्या जीवनात अशा उपायांमुळे गती येते, म्हणून असे छोटे छोटे उपाय जरूर करावेत व ते करायलाही खूप सोपे असतात, त्यांची सवयच लावून घ्यावी। झाडू कधी खरेदी करावा, जुना झाडू कधी टाकावा, झाडू कोठे ठेवावा हे सर्व ठरवूनच घ्यावे। काही व्यक्ती म्हणतात की आजकालच्या धावपळीच्या युगात एवढे कोण करते, परंतु यामुळेच या छोट्या छोट्या गोष्टींतून नकारात्मकता वाढत जाते व आपले जीवन दुःखी व उदास होते आणि दारिद्र्याने भरून जाते। म्हणूनच या बारीक बारीक गोष्टींकडे जरूर लक्ष द्यावे। झाडू खरेदी करताना शुक्रवारीच झाडू खरेदी करावा, पण तिचा वापर शनिवारपासून करावा, म्हणजे देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरात सदैव असतो। जुना व खराब झालेला झाडू घराबाहेर काढतानाही शनिवारी बाहेर काढावा। झाडू किचनमध्ये किंवा धान्याच्या खोलीत कधीही ठेवू नये, यामुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण होते, त्याबरोबरच उत्पन्नही कमी होते। रात्री झोपताना जर मेन दरवाजात किंवा गेट समोर झाडू उलटा करून ठेवला तर चोरांची भीती राहत नाही, परंतु हा उपाय फक्त रात्री करावा, दिवसा कोणाला दिसणार नाही अशा प्रकारे झाडू लपवून ठेवावा। फरशी पुसताना बादलीतल्या पाण्यात एक मूठभर मीठ टाकावे, यामुळे घरातील सर्व सूक्ष्म जीवजंतू बॅक्टेरिया मरून जातात व त्याबरोबरच घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। झाडूशी संबंधित काही शगुन व अपशकुन सांगितले जातात। जर घरातील एखादे लहान बालक अचानक हातात झाडू घेऊन घर झाडायला लागल्यास असे समजावे की ज्या पाहुण्यांची आपल्याला अपेक्षा नाही असे पाहुणे आज घरी येणार आहेत। सूर्यास्तानंतर कधीही घर झाडू नये व फरशीही पुसू नये, कारण ही लक्ष्मी येण्याची वेळ असते व लक्ष्मी येण्याच्या वेळी केरकचरा बाहेर काढणे योग्य नाही, यामुळे आपली धनहानी होते। झाडूला कधीही पाय लावू नये, कारण झाडूला लक्ष्मीचे रूप समजले जाते व झाडूला पाय लागणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा अनादर करणे होय। फरशी पुसताना काय करावे व काय नको हे मी आता तुम्हाला सांगते। घरातील फरशी दररोज पुसावी। कधी कधी आपण म्हणतो की स्वच्छच आहे, फक्त झाडून घेऊ व 2-3 दिवसात फरशी पुसतो, फक्त रोज झाडून घेतो, हे खूप चुकीचे आहे। घरातील फरशी ही दररोज स्वच्छ झालीच पाहिजे, परंतु पुराणांनुसार गुरुवारी फरशी पुसू नये, कारण देवी लक्ष्मीला हे आवडत नाही व ती घरातून निघून जाते। जर तुम्ही फरशी पुसण्याच्या पाण्यात 5 चमचे समुद्री मीठ म्हणजे खड्यांचे मीठ जर टाकले तर घरातील नकारात्मकता निघून जाते। झाडूला कधीही उभे करून ठेवू नये, तो नेहमी खाली जमिनीवर आडवाच ठेवावा, कारण झाडू उभा ठेवणे हा सुद्धा एक अपशकुन आहे। जर घरातून मुले शाळेसाठी बाहेर पडली किंवा कोणीही व्यक्ती काही कामानिमित्त बाहेर गेल्यास लगेचच झाडू मारू नये, कारण यामुळे बाहेर गेलेल्या व्यक्तीच्या कामात असफलता मिळते। नवीन घरात प्रवेश करताना नवीन झाडू घरात घेऊन जावा, मग प्रवेश करावा, यामुळे घरात सुख समृद्धी येईल। जर तुमचे जीवन खूपच कष्टमय व अडचणीत जात असेल तर 3 झाडू घेऊन ते झाडू पहाटे आपल्याला कोणी पाहणार नाही अशा वेळी एका मंदिरात गुपचूप ठेवून यावे। हे कार्य करण्यासाठी एखादा सण असेल किंवा पौर्णिमा असेल किंवा काहीच नसेल तर तुम्ही शुक्रवारी हे काम करू शकता। यासाठी 1 दिवस अगोदरच झाडू आणून ठेवावेत, यामुळे तुमच्या सर्व अडीअडचणी व बाधा आणि कष्ट दूर होतील व जसजसे मंदिर साफ होईल तसतसे तुमच्या जीवनात दुःख क्लेश कमी कमी होत जातील। पण हे दान तुम्हाला गुप्तदान म्हणून करायचे आहे, हे कोणाला माहीत पडता कामा नये। हे काही छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगितले, यातील जे शक्य आहेत ते उपाय जरूर करा व आपले जीवन सुखी व समृद्ध करा। मित्रांनो,
व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी जरूर लिहा.